नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सार्थक सुधाला सांगत असतो की आनंदी त्यांना सोडून गेल्यात, म्हणून मी त्यांना सोडलेले नाही आणि त्यांना मी कधी विसरणार सुद्धा नाही. तेव्हा सुधा म्हणते की अरे सार्थक, तुला सर्व विसरून पुढे जायला हवे, आयुष्याची नव्याने सुरुवात करायला हवी. तेव्हा सार्थक म्हणतो की आई, आयुष्यामध्ये प्रेम तर एकदाच होत असते. जे प्रेम मी आनंदीवर केले, माझी सुरुवात आणि शेवट फक्त आनंदीच आहे. सुधा म्हणते की सार्थक, अरे बाळा ऐकून घे, किती दिवस तू असे आनंदीची आठवण काढत राहणार? बाळा, तुला ज्या पद्धतीने नाही जगता येणार. सार्थक म्हणतो की नाही आई, मी आनंदीला माझ्या आयुष्यातून कधीही बाहेर नाही काढू शकत. त्या आत्ता येथे नाही, म्हणून माझ्या मनातील आणि आयुष्यातील जागा ही रिकामी आहे असे जर कुणाला वाटत असेल, पण तसे नाही. माझ्या मनातील आणि आयुष्यातील जागा आनंदीची आहे तशीच आहे आणि ती जागा त्यांच्यासाठी कायम राहील. त्यानंतर इकडे मनोज हा आनंदीच्या रूममध्ये येतो. तेव्हा आनंदी म्हणते की अरे दादा बस ना. तेव्हा मनोज खाली बसतो. तेव्हा आनंदी त्याला विचारते की अरे दादा, तुला काही म्हणायचे होते का? तेव्हा मनोज आनंदीला सांगत असतो की अगं आनंदी, तिकडे आपल्या घरी आता काहीच राहिले नाही. तू निघून आली, तुझ्याबरोबर घरातील सर्व आनंद सुद्धा निघून आला. आई अण्णा फक्त श्वास सुरू आहे म्हणून जगतात. तेव्हा आनंदी म्हणते की अरे दादा. तेव्हा मनोज म्हणतो की नाही आनंदी, आहे तसेच. ते त्यांचे दुःख कुणाला दाखवत नाही, एकटेच मनाशी झुरत राहतात. ते आपल्या नशिबाला दोष मानतात की आपल्या मुलांच्या वाट्यालाच असे भोग का यावेत. आमची आनंदी परत येईल का? या जन्मात आम्ही तिला डोळे भरून बघू का? आणि आनंदीचे हात धरून म्हणतो की आनंदी, तू जर परत आली तर सर्व काही व्यवस्थित सुरळीत होईल. प्लीज ना आनंदी, चल, तू माझ्या सोबत चल. तेव्हा आनंदीच्या डोळ्यात सुद्धा पाणी येते. ती मनोजला म्हणते की नाही दादा, मी आता परत नाही येऊ शकत, कारण परतीच्या वाटा मी केव्हाच बंद केल्यात. मग प्लीज मला आयुष्यामध्ये पुन्हा मागे वळायला बघायला लावू नकोस. तेव्हा मनोज म्हणतो की ठीक आहे, जगू आम्ही कसे तरी. आई यांना काळजीमध्ये दिवस कसे तरी काढतील, पण सार्थकचे काय? सार्थक अजून सुद्धा तुझी वाट बघतो. त्याला विश्वास आहे की तू एक ना एक दिवस नक्की येशील. तुझ्या वाटेकडे तो डोळे लावून बसला. अगं आनंदी, तू सार्थकसाठी तरी घरी चल. तेव्हा आनंदीच्या डोळ्यात पाणी येते आणि ती मनोजला म्हणते की दादा, अरे हे बघ, तू मला खरंच याबद्दल सांगू नकोस. इकडे सुद्धा मला एक नवीन परिवार मिळाला आणि या सगळ्यांबरोबर मी खरंच खूप सुखात सुद्धा आहे. माझे आयुष्य खरंच खूप पुढे निघून गेले रे दादा, आणि मी माझ्या आयुष्यामध्ये एक नवीन सुरुवात केली म्हणून मला असे वाटते, आणि ती सुरुवात प्रत्येकानेच करायला हवी. तेव्हा मनोज म्हणतो की उद्या जर सार्थकने सुद्धा अशीच नवीन सुरुवात केली तर मग. तेव्हा आनंदीला धक्का बसतो, परंतु ती परत मनोज समोर म्हणते की हो, करायला तर हवीच. अरे या आश्रमातील लोकांना माझी गरज आहे आणि मला सुद्धा त्यांची सेवा करायला आवडते, म्हणून मी परत आता नाही येऊ शकत. तेव्हा मनोज म्हणतो की अगं पण तिकडे. तर आनंदी म्हणते की हे बघ दादा, प्लीज तू तरी मला समजून घे. तेव्हा मनोज म्हणतो की ठीक आहे आणि तो बाहेर निघून जातो. त्याला सुद्धा खूप वाईट वाटते. तेव्हा आनंदी म्हणते की मी कितीही दूर गेले आणि कुठेही गेले तर या मनात मात्र सार्थक सर कायम राहतील. त्यानंतर इकडे आदर्श आणि सुकी कॉफी पित असतात. तेव्हा आदर्श सुकीला म्हणतो की हे बघ सुकी, आल्यापासून मी तुला बघतो आणि तू आल्यापासून आतापर्यंत तुझ्यामध्ये खूप बदल असे झालेत आणि तुझ्यात खूप चेंज सुद्धा झाले. तुझ्या मनात बरेचसे काही चालले. तेव्हा सुकी खुशून म्हणते की अरे ब्रो, मला तसे काही वाटत नाही आणि मला खरे सांग की सार्थक विषयी तुझ्या मनामध्ये नक्की काहीतरी. तर सुकी म्हणते की हो, मला पहिल्यांदा कोणीतरी आवडले आणि मनापासून त्याला हे सर्व सांगायची इच्छा सुद्धा आहे. तेव्हा आदर्श म्हणतो की पण सार्थकच्या बाबतीत ही विषयाची परीक्षा घेण्यासारखे आहे. तेव्हा सुकी म्हणते की असून दे ब्रो, मला माहिती आहे की ही सिच्युएशन वेगळी आहे आणि इतक्या दिवस नेमकं मला काय वाटते तेच कळत नव्हते, पण आज फायनली मी हे सर्व मान्य करते. सार्थक मला खरंच मनापासून खूप आवडतो, पण मला हेच कळत नाही की मी नेमकं काय करू. तेव्हा आदर्श म्हणतो की हो, मला हे सर्व सांगून टाक आणि बेस्ट ऑफ लक. तेव्हा सुकी म्हणते की अरे ब्रो, तुला सुद्धा असे वाटते की सार्थक आनंदीला कधीही विसरू शकणार नाही म्हणून. तेव्हा आदर्श म्हणतो की हो. तेव्हा सुकी विचारते की का असे वाटते. तेव्हा आदर्श म्हणतो की हो, आनंदीला जाऊन 6 वर्ष झालीत, पण सार्थकचे तिच्यावरील प्रेम कणभर सुद्धा कमी झालेले नाही. तेव्हा सुकी म्हणते की मग त्याचे तेच प्रेम मला खूप आवडते. इमॅजिन कर, कोणी जर कुणावर इतके प्रेम करू शकले. तेव्हा आदर्श खुशून
तिला बेस्ट ऑफ लक करतो आणि निघून जातो. तेव्हा सुकी म्हणते की हो, मला खरंच प्रेम झाले, सार्थक मला इतका आवडतो, पहिले प्रेम कायम राहील. तेव्हा सुकीच्या डोळ्यात सुद्धा पाणी येते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सुकी मस्त तयार होते आणि सुकी देवाला म्हणते की देवा, आज काहीतरी असं संकेत मिळून दे की सार्थकच्या मनात माझ्याविषयी प्रेम आहे की नाही हे मला कळून दे. म्हणून देवाला ती हात जोडून प्रार्थना करते आणि ती सार्थकच्या रूम जवळ आलेली असते. तर सार्थक ऑफिस मध्ये जायला तयार होत असतो आणि फोनवर बोलत असतो आणि फोन ठेवल्यानंतर तो विचार करत असतो की सुकोदाला सांगायला हवे, नाहीतर ती उगाच कटकट करत बसेल. म्हणून तो दरवाजा उघडतो आणि सुकोदा दरवाजा जवळच देवाला प्रार्थना करत बसलेली असते आणि लगेच सुकोदा ही डायरेक्ट सार्थकच्या मिठीत येते आणि दोघे एकमेकांकडे बघत असताना सार्थक तिला म्हणतो की काय फिल्म सुरू आहे का, हिरो हिरोईन आहेत का आपण. तेव्हा सुकोदा फक्त नाही मान डोलावते. तर मग सार्थक म्हणतो की उठ ना मग, आणि काय हो असे कोणी उभे राहतात का टेकून असे म्हणतो आणि त्याचा हात थोडासा दुखत असतो आणि तो सुकोदाला म्हणतो की मी तुलाच भेटण्यासाठी येत होतो, आज मला बरे वाटते, मी आज ऑफिसमध्ये जातो हे सांगण्यासाठी. तर सुकोदा म्हणते की हो जा ना, परमिशन तुला दिली मी. तेव्हा सार्थक जायला निघतो आणि मी जाताना अण्णांना सुद्धा भेटतो असे सांगतो. तेव्हा सुकी तर खूपच खुश असते आणि ती सार्थकला म्हणते की हो नक्की जा. तेव्हा सार्थक निघून जातो. तर सुकी इतकी खुश होते, हिरो हिरोईन, आणि काय गॉड हा संकेत होता का, म्हणजे सार्थकला मी आवडते म्हणून खूप उड्या मारायला लागते. थँक्यू गॉड, थँक्यू, असेच असून दे म्हणून खूप खुश होते. त्यानंतर इकडे मनोजने सांगितल्याप्रमाणे आनंदीला सार्थकची आठवण येते आणि आनंदी लगेच ड्रावर मधील आपल्या लग्नाचा फोटो घेते आणि सार्थककडे पाहत असते आणि तिला मनोज जे काही बोललेले असतो ते सर्व क्षण आठवतात आणि मनोजच्या बोलण्यावरून सार्थक तिची अजून सुद्धा वाट बघतो हे तिला समजते आणि तिच्या डोळ्यात पाणी येऊन ती म्हणते की सार्थक सर, तुम्ही मला खऱ्या मैत्रीचा आणि खऱ्या प्रेमाचा अर्थ सांगितला. खरंच आपण किती स्वप्न बघितली होती हो, पण ती स्वप्न मी नाही पूर्ण करू शकले. अर्ध्या मध्येच मी तुमची साथ सोडली. सार्थक सर, माझे सुद्धा तुमच्यावर खूप प्रेम होते हो आणि आज सुद्धा आहे, पण माझ्या नशिबाच्या भोगामुळे तुमच्या नशिबातील आनंद हिरावून जाऊ नये म्हणून काळजावर दगड ठेवून तुमच्यापासून लांब निघून आले हो मी. सार्थक सर, मला संपूर्ण आयुष्य हे तुमच्या सोबत जगायचे होते, पण ते नाही जगता आले. मग कदाचित हे सुद्धा माझ्या नशिबाचेच भोग असतील. पण सार्थक सर, मला या गोष्टीचे इतके वाईट नाही वाटत. खरं तर मला या गोष्टीचे वाईट वाटते की तुम्हाला काय वाटत असेल, इतका जीव लावून सुद्धा आनंदी माझ्यापासून का इतकी दूर निघून गेली. जन्माची साथ देण्याचे वचन देऊन सुद्धा आनंदी का दूर निघून गेली, का या आयुष्याच्या प्रवासात मला अर्ध्या वाटेवर सोडून निघून गेली. म्हणून आनंदीला सार्थकची खूप आठवण येते आणि ती खूप रडत असते आणि त्याच वेळी सुकोदाचा तिला फोन येतो. तेव्हा आनंदी आपल्या डोळ्यातील पाणी पुसते आणि हॅलो असे बोलते. तर इकडे सुकोदा मात्र खूप कल्याणी ताई म्हणून उड्याच मारू लागते. तेव्हा आनंदी विचारते की अगं नक्की काय झाले, तू इतकी खुश आहे. तेव्हा सुकी म्हणते की अगं कल्याणी ताई, मी प्रेमात पडले. फायनली सुकोदा देशमुख इज लव. आणि हे सर्व मला जगाला इतके ओरडून सांगावेसे वाटते. आणि खरंच कल्याणी, मला कधीच वाटले नव्हते की एखाद्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर, त्याच्या बोलण्यावर मी इतकी भाळू शकते. असे वाटते त्याने सतत माझ्या समोरच असावे. तो समोर नसला की मला अस्वस्थ होते आणि तो समोर आला की असे धडधड होते. असे सर्व फिल्मी सुरू आहे. कल्याणी ताई, प्रेमात पडणे खरंच खूप भारी अशी फिलिंग आहे. ते ऐकून आनंदी सुद्धा इतकी खुश होते आणि अगं सुकोदा, हो हो, पण नक्की मला सांग, आहे तरी तो कोण. तेव्हा सुकी म्हणते की अगं तोच तो खडूस ज्याला भेटायला तुला बोलावले होते. तेव्हा आनंदीला सार्थकला ती जे काही म्हणलेले असते की मी तुमच्यावर खूप खूप प्रेम करेन, आय लव्ह यू म्हणून मिठीत आलेले असते, ते सर्व क्षण आठवतात आणि सर्व काही क्षण तिच्या डोळ्यासमोर येतात. तर सुकोदा म्हणते की हॅलो हॅलो, ऐकतेस ना. तेव्हा आनंदी सार्थकच्या आठवणीत बाहेर येते आणि बोल ना सुकोदा, ऐकते असे म्हणते. तेव्हा सुकोदा म्हणते की अगं मी बोलत होते पण तू काही रिस्पॉन्स केलेच नाही आणि ऐकून घे की मला माझी अशी सिच्युएशन आहे की माझ्या बाबतीत मला क्लॅरिटी आली, मग मी आता काय करावे, पुढची कुठली स्टेप घ्यावी. तेव्हा आनंदी म्हणते की अगं नेक्स्ट स्टेप ही आहे की वेळ निघून जाण्या अगोदर तू तुझ्या मनातील सगळ्याच फिलिंग्स त्याच्या सोबत शेअर करायला हव्यात, म्हणजे त्याला प्रपोज कर. सुकोदा म्हणते की काय डायरेक्ट
प्रपोज इतक्या लवकर आणि अशी घाई नाही होणार का? आणि काय तुला वाटते का तो मला हो म्हणेन म्हणून? तेव्हा आनंदी म्हणते की अगं सुकी, तुझ्यासारख्या मुलीला कोण नाकारणार? तेव्हा सुखदा म्हणते की अगं तो खडूस नाकारू शकतो कारण त्याची सिच्युएशन वेगळी आहे. तेव्हा आनंदी म्हणते की मला नाही वाटत की तो तुला नाकारेन म्हणून, तू एकदा सांगून तर बघ. तेव्हा सुकी म्हणते की हे बघ, त्याने मला नकार जरी दिला तरी सुद्धा मला भारी वाटेन कारण अगं तो वेगळाच आहे. गेल्या 6 वर्षात सार्थक आनंदीच्या प्रेमात आहे आणि तिची वाट बघतो. आनंदी कुठे आहे आणि कशी आहे हे कुणाला माहितीच नाही. अगं कल्याणी ताई, असं प्रेम, अशी कमेंटमेंट मी आजपर्यंत सुद्धा बघितलेली नाही. ते ऐकून तर आनंदीच्या पायाखालची जमीनच हादरते आणि नक्कीच तिला सार्थक आणि सुखदा एकत्र आहे हे तिच्या लक्षात येते. तेव्हा सुखदा म्हणत असते की तो मला आनंदीची जागा देईन की नाही हे मला माहिती नाही, पण तरी सुद्धा मी वाट बघेन. आणि सुखदा हॅलो हॅलो करत असते आणि त्याच वेळेस आनंदीच्या मोबाईलची बॅटरी सुद्धा संपते. सुखदा विचार करते की हिचा फोन कट का झाला असेल, म्हणून ती परत कॉल करते आणि तर आनंदीचा फोन स्विच ऑफ येत असतो आणि आनंदी आपला मोबाईल चार्जिंगला लावते. आणि सुखदा म्हणते की ही कल्याणी ताई आई शपथ फोन चार्ज करून ठेवेल म्हणून, पण जाऊन दे, महत्वाची गोष्ट तर बोलून झाली. मग कल्याणी ताईच्या मते मी त्याला प्रपोज करायला हवे आणि त्यासाठी मला आता काहीतरी विचार तर करावाच लागेल. मग छान असा काहीतरी प्लॅन करावाच लागेल. त्यानंतर इकडे सार्थक अण्णा आणि मालतीच्या घरी येतो आणि मालती आणि अण्णा बसलेले असतात. तर सार्थक विचारतो की काय झाले आणि कशासाठी बोलावले? तर अण्णा म्हणतात की काही नाही, सहज असे बोलण्यासाठीच बोलावले. सार्थक म्हणतो की काय, पण नेमकं तुम्हाला काय बोलायचे? तेव्हा अण्णा विचारतात की बिझनेस तुमचा कसा सुरू आहे? तेव्हा सार्थक म्हणतो की बिझनेस तर चांगला आहे, पण असे नाही दिसत की तुम्ही मला त्यासाठी बोलायला बोलावले असेल. तेव्हा अण्णा म्हणतात की हो, मनोजचा फोन आला होता, त्याला घ्यायला जातो मी उद्या आणि त्याची तब्येत सुधारते असे तो सांगत होता. आणि तेथे एक मॅडम आहे कोणीतरी, त्यांनी खरंच त्याची खूप काळजी घेतली, म्हणजे भावाची काळजी घेणारी बहीण, असे इमोशनल होऊन काहीतरी तो मला सांगत होता. तेव्हा सार्थक म्हणतो की छान, मनोज दादांची तब्येत सुधारते हे ऐकून खरंच खूप छान वाटले, डोक्यावरचे टेन्शन गेले. तरी सुद्धा मला राहून राहून असे वाटते की तुम्हाला वेगळेच काहीतरी बोलायचे म्हणून. आणि बाबा, तुम्ही परवा घरी आला होता त्याबद्दल काही आहे? आणि बाबा, समजू शकतो त्याबद्दल तुम्हाला खूप वाईट वाटले असेल, मी तुमची माफी मागतो. म्हणून सार्थक अण्णांसमोर हात जोडतो. तर अण्णा म्हणतात की नाही सार्थकराव, काय बोलतात, एवढीशी गोष्ट मी मनात ठेवेन का? सार्थक इतका व्याकुळ झालेला असतो, तो म्हणतो की हो नक्की, तुम्ही हर्ट होऊ शकता आणि बाबा प्लीज एवढ्यासाठी तुम्ही माझ्याशी संमत तोडू नका. अण्णा म्हणतात की नाही सार्थकराव, असे काय करता हो, मी तुमच्याशी कसा संबंध तोडेन? मी तुम्हाला माझा मुलगा मानतो, पण नेमकं कसे सांगावे तेच मला कळत नाही. कारण अण्णा आणि मालती यांना सुखदाविषयी सार्थक जवळ बोलायचे असते, पण कसे सांगावे हे त्यांना कळत नाही. तेव्हा सार्थक म्हणतो की अहो अण्णा, मन मोकळेपणाने तुम्ही माझ्याशी बोला, काही इश्यू आहे का? आणि त्याच वेळी सार्थकच्या मोबाईलवर कॉल येतो आणि तो सुखदाचा असतो. सार्थक म्हणतो की बोल सुखदा, मी घरी आई बाबांना भेटण्यासाठी आलो. तेव्हा सुखदा म्हणते की खडूस, आत्ताच आजारातून तू बरा झाला, मग काळजी घे. तेव्हा सार्थक म्हणतो की ठीक आहे, तू सुद्धा काळजी घे आणि बाय. आणि फोन कट करतो. आणि खूप अवघड आहे जे, आणि सुखदा ही आमच्या घरातल्या सारखीच झाली असे जेव्हा म्हणतो तेव्हा अण्णा म्हणतात मग आता तुम्ही सुखदाला तुमच्या मनात सुद्धा जागा द्या. सार्थक म्हणतो की काय, आणि तो अण्णा मालतीकडे बघत असतो. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये अण्णा सार्थकला म्हणतात की आनंदी परत यायची असती तर तिने आपल्याशी संपर्क केला असता. आनंदी सगळ्यांच्या मनात तर आहेच, पण तुमच्या आयुष्यामध्ये एक चांगली मुलगी पुन्हा आली, तिचा तुम्ही स्वीकार करा. त्यानंतर इकडे सुखदा ही सार्थकच्या येण्याची वाट बघत असते. तर आदर्श ते बघून सुखदाला म्हणतो की तू फक्त सार्थक येण्याची वाट बघते की त्याच्याशी बोलणार सुद्धा? तेव्हा सुखदा म्हणते की हो, जर आता मी सार्थकला हे सांगितले नाही तर मला आयुष्यभर कायम त्रास होत राहील. तेव्हा आदर्श म्हणतो की अरे सार्थक, हिला तुझ्याशी काहीतरी बोलायचे. तेव्हा सुखदा म्हणते की हो, कर चेष्टा की सार्थक आला म्हणून. तेव्हा सार्थक हा सुखदाच्या मागेच असतो आणि काय बोलायचे असे जेव्हा म्हणतो तेव्हा सुखदा मागे वळून बघते तर तिला धक्काच बसतो. तर आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.